शंभूराजे युद्धतंत्रात आणि राजनीतीत तरबेज झाले होते. महाराजांनी त्यांच्यातील तडफ पाहून शंभूराजांना 10,000 फौजेचं मुख्य केलं. महाराजांचा सहवासातून मिळणारं शिक्षण यामुळे शंभूराजे प्रत्येक गोष्टीत प्रवीण होत होते. शस्त्र, शास्त्र, कला, लेखन तसंच अनेक भाषा, बोली भाषा ते अवगत करत होते. आणि महाराजांनी शंभूराजांवर पहिली जबाबदारी सोपवली, गुजरात सीमेवरील जव्हार. काळजी घ्या, स्वतःला जपा. बिलकुल. आम्ही फते झाल्याची खबर तुम्हाला तातडीने पाठवू. पाठवा, पण शृंगारपुराला. म्हणजे आम्हाला शृंगारपुरी पाठवण्याचं ठरलंय. तुम्ही शृंगारपुरात जाणार? कधी? लवकरच. आणि आता आम्ही तिथेच राहणार आणि मोठे झाल्यावर येणार. तुम्ही काय आता लहान आहात? ते आऊसाहेबांनाच ठाऊक. तुम्ही मात्र काळजी घ्या. जमलं तर पत्र पाठवा, मग आम्ही पत्र वाचू आणि तुम्हाला उत्तर पाठवू. जरूर पाठव. या, विजयी होऊन या. तो आमच्यासाठी मोठा आनंद. आम्ही विजयी होणारच. आम्ही गडावर येऊ त्या तुम्ही आम्हाला ओळखणारच नाही, एवढे मोठे झालो असो आम्ही. तुम्ही कितीही मोठे व्हा, कुठेही असा, तरीही आम्ही तुम्हास ओळखणारच. ह्या क्षणाची आम्ही वाट बघू. येतो आम्ही. मोठा आशीर्वाद द्या. बर, अजून मोठा आशीर्वाद देतो. सुखी व्हा, यशस्वी व्हा, कीर्तिवंत व्हा आणि वीर योद्धा व्हा आमच्यासारखं. झालं समाधान? गेला का राग? अहो, आम्ही रागवलोच नाही, पण आमचे बाळ राजे मात्र रागवले होते हो. ते म्हणाले आम्ही दिसामासानं वाढत चाललोय, पण आमचे मामासाहेब ते काही भेटायला यायचं नाव घेत नाही. ताई साहेब, तुमचं महाराज आमासनी उसंत कुठं मिळू देते? पण किती उशीर, किती वाट पाहायची आम्ही. खरं सांगायचं तर बारशाला यायचा बेत होता. हे बघा, हे वाघाच्या मिशीत ओवलेलं सोन्याचं मणी आहे. बाई, त्याच हे वाळ आहे. काय र, कुठं होतात गाड्यानं? हे बघा, यो करदोडा, यो हार, या पायाचं वाळ, यो पोशाख आणि ह्यो बघा, यो पांगुळ गाडा. कशाला एवढा नजराणा आणलात? आम्ही काय मोकळ्या हाताने यायला पाहिजे होतं होय? पण आम्हाला तुमच्याकडून सोनं नाणं काही नको, फक्त यांच्या पाठीशी उभी राहा हमेशा. आई साहेब, आम्ही सदैव यांच्या पाठीशी राहू. शंभूराजांच्या फौजा जव्हारच्या सीमेवर येऊन थांबल्या आणि शंभूराजांनी तलवारीचं बुलंद टोक जव्हारवर रोखलं. मावळी फौजांनी हर हर महादेवची गर्जना करत आसमंत दणाणून सोडला. त्याचवेळी महाराजांनी मोगलाईत धुमाकूळ घातला होता. स्वतः महाराजांनी कल्याण, भिवंडी काबीज करून पुन्हा एकदा सुरत मारली. महाराजांच्या वाढत्या यशानं औरंगजेब आता संतापला होता. स्वराज्य धुळीस मिळवण्याचे अनेक मनसुबे तो आखत होता. पण त्याचवेळी जिजाऊ आऊसाहेबांच्या मनात एक वेगळाच मनसुबा आकार घेत होता. स्वराज्याचं सिंहासन उभारण्याचा, राज्याभिषेक करण्याचा. शिवबा, आता या भूमीस आपला राजा हवाय, धरित्रीस आपला धनी आणि लोकांना आपला स्वामी हवाय. म्हणून राज्याभिषेक करायचा. रंजल्या गांजलेल्यांना दिलासा मिळेल.
बाया बापड्या बिनदिक्कतपणे सिंहासनासमोर येऊन उभ्या राहते. सगळं मान्य आऊसाहेब, पण त्यासाठी राज्याभिषेक कशाला करायला हवा? शिवबा, राज्याभिषेक म्हणजे सामर्थ्याची ग्वाही, सार्वभौमत्वाची हमी. एक अनभिषिक्त राजा म्हणजे बेबंदशाही नाही, अराजकता नाही. सगळ्यांना सारखे नियम, कोणी उन्मत्त होणार नाही, कोणी कोणाला लुबाडणार नाही. केवळ सत्ता आहे म्हणून पैसा अडक्याने घर भरणार नाही, पुढील पिढ्यांची तजवीज करणार नाही. आपल्याला मिळालं आपलं भागलं, रयतेला मरू दे, ही भावना राहणार नाही. सगळ्यांना जाब द्यावे लागते. रयतेच्या सुखाचा उन्हाळाही होणार नाही. पण त्यासाठी आम्ही आजही जागरूक आहोत. शिवबा, स्वराज्यासाठी किती जणांनी भुईवर रक्त सांडले. साध्या साध्या लोकांनी प्राणाची पर्वा केली नाही. का? एक छत्र निर्माण व्हावे म्हणून. आपल्या सुखदुःखाची विचारणा करणारा एक राजा असावा म्हणून. परंतु आऊसाहेब, आताही तीच परिस्थिती आहे. शिवबा, त्यांना कळायला हवा. त्यांचा एक त्राता आहे, एक रक्षक आहे, एक छत्रपती आहे. भयग्रस्त हिंदूंना प्रखर आश्वासन मिळायला हवं आणि त्यासाठी तख्त हवं, स्वराज्याचं तख्त. आऊसाहेब, तख्तापाशी काय आहे? आजही चारी बादशाया आमच्या समोर थरथरा कापतात. सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज आम्हाला घाबरतात. इराणचा बादशाह आमचं क्षेमकुशल विचारतो, तरीही तख्त हवे. तख्तामुळे खूप काही साधेल. लोकांच्या समजुती बदलतील, भाषा बदलेल, पत्राचे मायने बदलतील. मशहूर नाम ऐवजी राजमान्य राजर्षी येईल. आणि दुसरं, महत्वाचा राजा म्हणजे यवन. दिल्लीपती बादशाह म्हणजे हिंदुस्थानचा शहेनशाह असं मानलं जातं. हा समज पुसला जाईल. हा राज्याभिषेक हा केवळ समारंभ नाहीये, ही एक क्रांती आहे शिवबा. श्रीराम, युधिष्ठिर, विक्रमादित्य यांच्या परंपरेला जोडणारा एक सांधा आहे. शिवबा, तुमचा राज्याभिषेक व्हावा ही आमची अखेरची इच्छा आहे. आऊसाहेब, शिवबा, आऊसाहेब, या बस. सावकाश. सप्त नद्यांमधून पवित्र जल आणावे. 7 पर्वतांवरील माती खाली अंथरून त्यावर सिंहासन ठेवावे. आम्ही काय आज आहोत, उद्या नाही. पण गगन मंडळात सूर्य तर तळपताना दिसायला हवा. आऊसाहेब, जशी आपली आज्ञा. आम्ही राज्याभिषेकास तयार आहोत. राज्याभिषेकाचा पवित्र दिवस उजाडला. शनिवार 6 जून 1674. पहाटे रायगडावर एक आगळा वेगळा सोहळा सुरू झाला. राजश्रिया विराजित सकळ गुणमंडित क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदूपत बादशाह श्रीमंत महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय। हिंदू का फिर राजा बन गया।
लाहौल बिला कुव्वत या खुदा परवरदिगार, हमारे होते हुए कोई और तख्त पे नहीं बैठ सकता, हम उसे बैठने नहीं देंगे, क्योंकि हमारे होते हुए कोई और तख्त पर बैठ गया तो लोग उसे राजा मानेंगे, और ये हम कभी बर्दाश्त नहीं कर सकते, हम इसकी इजाजत नहीं देंगे, हमारी रूह इसके लिए नहीं मानेगी। इसलिए सिवा वो काफिर कभी राजा नहीं बनेगा, क्योंकि अगर वो राजा बन गया तो ये जय जयकारा, इसकी गूंज हर मुल्क में सुनाई देगी। गली गली में, हर नुक्कड़ पे लोग अपने आप को राजा समझेंगे, है कि नहीं? जी जहापना। इसलिए कि इससे पहले कि सांप अपना फन निकाले, उसका सर ही कुचल देना चाहिए। कुचल देना चाहिए जहापना। लानत है हम पर कि हमारे होते हुए 32 मन सोने का सिंहासन तैयार किया जा रहा है। लानत है। जी जहापना। वजीर, दक्कन के मुहिम की तैयारियां शुरू करो। मराठा सिंहासन को जड़ से उखाड़ेंगे। जी जहापना। पानी। अब तो ये प्यास सिर्फ और सिर्फ उस काफिर सिवा के खून से बुझेगी। जिजाऊना कृतकृत्य झालं, अखंड अविरत श्रमांचं साफल्य झालं. शिवबाला छत्रपती झालेलं पाहिलं. त्यांना सिंहासनावर बसवून आऊसाहेब उठून निघाल्या. आम्ही निघालो. साहेब, आमच्या जवळ फार समय नाही. आमची अखेरची इच्छा पुरी करा. साहेब, आजपर्यंतच्या हर एक इच्छा पूर्ण केल्या तुमच्या. यापुढे सगळ्या इच्छा पूर्ण करू. पण आऊसाहेब, असे समोर या. साहेब, तुम्हाला मुजरा करता आला. खूप आनंद झाला. साहेब, आम्हाला मोजरा करताय. छत्रपतींना मुजरा केला. आता तुम्ही आमचे मूल नाही, छत्रपती आहात. या जगी छत्रपतींना मुजरा करता आला. धन्य झालो. साहेब, साहेब, हळू. आमच्या स्वारींनी सोपवलेली जबाबदारी पार पाडली. कष्टाचे सोने झाले. तुमच्यासारखा पुत्र निपजला. आमची कूस धन्य झाली. आता फक्त सुख, समाधान. छत्रपती शिवाजी महाराज की जय. साहेब, आम्हाला शिवबा म्हणा ना. आम्ही तुमचे शिवबाच होतो. साहेब, स्वराज्याची सावली अवघ्यांना पोरकं करून गेली. पण शंभूराजांच्या आयुष्यातलं मायेचं छत्र हरपलं. ही उणीव कोण आणि कशी भरून काढणार हा प्रश्न पुराशी कवटाळून काळ पुढे धावत होता. येसूची आई,
अहो येसूच्या आई, अहो सावित्री, रायगडावरनं मेनं दाखल होत्याला असा सांगावा आलाय. आणि मुराळी कोण आहे? युवराज आले येसूबाईंना घेऊन जायला? ते काय आम्हाला ठाव नाही. पर लगुलग तयारी करायला सांगा हा येसूबाईंना. हो पण येसूबाई अंगणातच आहेत. नाही दिसली. जा तुम्ही बघा. मेनं थांबणार नाहीत, आल्या पावली माघारी फिरणार आहेत. जी हो ना, मेणे फिरतील माघारी आजच्याच, पण सुनबाई मात्र उद्यापर्यंत गडावर पोहोचतील. म्हणजे वेळ आता राहिलाच नाही. आणि आम्ही तर अजून ठरवलंच नाही कुठे करायची त्यांच्या महालाची व्यवस्था. ते आता तुम्ही ठरवा. हो, आणि आता कशाला वेगळा महाल? मग अगं बाई, तेही खरंच. शंभूराजेंचा महाल लावून घ्या. जी, आम्ही साहित्य लावायला सांगतो. बर, आम्ही फरासदारांना सांगून ठेवलंय, ते भुईवर नवे गालीचे अंथरतील, पडदेही बदलतील. पण त्यांचा पाय ठरतो का गडावर? कुठे आहेत कुणास ठाऊक. का गेले श्रृंगारपूरला? जातीलही, काय सांगावं. बाळराजेही असतील त्यांच्या सोबत. हो हो, त्यांना कुठे करमतंय शंभूराजेंशिवाय. एक लक्षात आलंय का तुमच्या? शंभूराजेंचं वाट पाहणं सुरू आहे. विचारत होते सुनबाईंबद्दल. मग विचारणारच. आठवण येत असेल. त्यांनाच काय हो, आम्हालाही सुनबाईंची खूप आठवण येते. किती दिवस झाले पाहिलं नाहीये सुनबाईंना. हो ना, आता अजून छान दिसत असतील. हो तर आहेतच मुळात देखण्या, नीटस, गोऱ्या, बांधेसूद. एक होईल, सुनबाईंच्यामुळे रायगडाला शोभा येईल. अगदी बरोबर. त्या जिथे बसतील, जिथे उठतील, ते शोभिवंत दिसेल. आम्हाला शृंगारपुरी पाठवण्याचं ठरलंय. तुम्ही शृंगारपुरात जाणार? कधी? लवकरच. आणि आता आम्ही तिथेच राहणार आणि मोठे झाल्यावर येणार. युवराज, तुम्ही? आम्हास ठाऊक होतं आपण आम्हाला घेऊन जाण्यास नक्की याल म्हणून. आमच्याशिवाय करमत नाही ना. पण आम्ही पण आपल्या वाटेला डोळे लावून बसलो होतो. चंपा, जना, तुम्ही आमची चेष्टा. कसं फसलं एक माणूस. अगं, तलवारीचा स्पर्श झाला, आम्हाला वाटलं युवराजच आले. पण आम्हाला मात्र येसूच्या मनातलं गुपित कळालंय बरं का. काय ग, तुम्हाला कसं आमच्या मनातलं गुपित कळेल? कळतंय आपोआप ते. एकटं बसायचं, अचानक हसायचं, धावत जाऊन आरशात बघायचं, मध्येच तर काय स्वप्नातून दचकून जागा व्हायचं. कळणार नाही होय? चंपा, तू ना खरं की खोटं एवढं सांगा युवराज. अहो पण खरंच वाईट वाटतो. किती वाट बघायची एका युवराजांची. मग काय,
येतो येतो असं सांगावे येतात, पण येणं काही होत नाही. तुम्ही दोघी जा बरं, आम्हाला जरा एकटीला बसू द्या. आता इथं नाही, मेण्यात बसायचं. चला. म्हणजे मेन आले ताराव कवाच. चला आवरा लवकर, रायगडावरनं बोलावणं आलंय. रायगड, आमचा जीव की प्राण.